नमस्कार. निर्भीड ज्योत न्यूज बातमीपत्रात आपले सर्वांचे स्वागत आहे. मी रमेश गणकवार. आपण नजर टाकणार आहोत आज दिनांक 28/6/2024 रोजी झालेल्या पार्वतीबाई आनंदराव नायर प्राथमिक शाळा उपनगर येथे संपन्न झालेल्या पालक सभेवर. पार्वतीबाई आनंदराव नायर उपनगर नाशिक रोड विभागात आज सकाळी 8:30 ते 11:30 वाजेपर्यंत पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते. 2024 वर्षातील पहिली पालक सभेची प्रस्तावना राऊत सरांनी मांडली व मुख्याध्यापक मेतकर सरांनी सर्व पालकांचे स्वागत करून शाळेतील कामकाजाची माहिती देण्यास सुरुवात केली असताना आपली शाळा सुंदर, स्वच्छ, विद्यार्थ्यांच्या कौशल्याबाबत शाळा दर शनिवारी मुलांमध्ये असलेले छंद जोपासून त्यांना त्यांच्या टिकाऊ वस्तू तयार करण्याचे शिकविले जाते. अशा प्रकारे बाहेर शिकवणी लावलेले मुले शाळेचा अभ्यास करीत नाहीत, क्लासचाच अभ्यास करतात, असे पालकांच्या निदर्शनात सरांनी आणून दिले आहे. बरेच कारणे त्यांनी पालकांच्या समोर मांडले, परंतु त्यांना शाळेतील सर्व समस्याचा पाढाच वाचवून पालकांनी दाखवला आहे. वर्गात शिक्षक मोबाईलमध्ये व्यस्त असतात असे पालकांचे म्हणणे आहे. मुलांना व मुलींना टॉयलेटमध्ये बाथरूममध्ये पाण्याची व्यवस्था नाही असे पालकांचे म्हणणे आहे व पिण्यासाठीही पाण्याची व्यवस्था नाही असे पालकांचे म्हणणे आहे. पालकाकडून डोनेशन फीस म्हणून 1100 रुपयाची मागणी शाळेकडून केली जाते असे पालकांचे म्हणणे आहे. गणवेशाची किंमत 1000 रुपये आहे. शालेय पोषण आहार निकृष्ट दर्जाचा आहे असे प्रत्यक्षात आहार ताटात घेऊन शिक्षकांना दाखवण्यात आला आहे. शाळेच्या गेटच्या बाहेर टवाळखोर तरुण रोज फिरत असतात, अश्लील बोलतात. याच्यावर शाळेचे काही नियंत्रण नाही का, असेही शिक्षकांना विचारण्यात आले आहे. शिक्षकांच्या बदल्या वर्षात 2-3 वेळा त्यांच्याच असणाऱ्या दुसऱ्या शाखेत केले जातात. अशा अनेक समस्या शिक्षकांपुढे पालकांनी मांडल्या आहेत आणि शिक्षकांना विनंती करण्यात आली आहे की आजच्या पालक सभेचा सविस्तर अहवाल संस्थेला देण्यात यावा. समस्येचे निराकरण लवकरात लवकर करण्यात यावे असे सांगण्यात आले आहे. अशाच आमच्या नवीन बातम्या बघण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद. संपादक योगेश घोलप, उपसंपादक ॲडव्होकेट हरीश वानखेडे, रमेश गणकवार.